त्याने ती मॅच जिंकवली, परंतु आपल्या पिढीला ही सांगण्याची संधी दिलेली आहे की बघा या खेळाडूने अशी मॅच जिंकवून दाखवली. वारंवार रिप्लेस दाखवले जातात, वारंवार इंस्टाग्रामवर रील्स व्हायरल होत असतात आणि हेच मॉडर्न क्रिकेट आहे. काळानुसार बदलायला हवा. क्रिकेटचा खेळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, त्यानुसार आपणही बदलूया. पहिला चेंडू हवेमध्ये जय घेण्याची शक्यता. अनुप पाटील आणि जावं लागेल माघारी. या सामन्यामध्ये सुद्धा अपयश पदरी पडेल. महत्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा सामना आहे आणि या सेमीफायनलच्या प्रेशर मध्ये मात्र काहीसे सामावून घेता आलं नाही स्वतःला. बाद झाले पहिल्या चेंडूवर. शॉकिंग यांनी पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. उत्तम गोलंदाजी. काहीसे फिंगर्स रोल जरूर केला होता चेंडूवर आणि बीट केलं फलंदाजांना. बाद होतील फलंदाज अनुप पाटील. सुशील मात्र नवीन फलंदाज आणि बॅटची वरची घडा घेत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. एकच धाव मिळाली. बॅटची वरची घडा घेतली होती आणि आता काहीशा दौडपणामध्ये सुरुवात झालेली आहे, कारण आयकॉन खेळाडू स्वतः अनुप पाटील मात्र स्वस्तात पहिल्या चेंडूवर माघारी परतले. बाद झाल्यानंतर सुशील मात्र येथील फलंदाजी मार्कवर. तर आपण क्षेत्ररक्षणामध्ये जी व्यूहरचना पाहतात, एक पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक मिडन, एक वाईडिश मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, तर एक स्लिप रिजन मध्ये सचिन आठवले या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू. जेव्हापासून हिमस्मृती संघ घनसोली क्रिकेटमध्ये उदयास आला तेव्हापासून ओरिजिनल खेळाडूंमध्ये ज्या खेळाडूची गणना केली जाईल असं सचिन आठवले यावेळेस उपस्थित मैदानामध्ये. तर 30th सर्कल बाहेर आपल्याला लॉंग ऑफ मध्ये जयेश ठाकूर दिसतील आणि मिड विकेट मध्ये सुनील शिंदे यांची उपस्थिती जाणवेल. पाहुयात आयकॉन खेळाडू म्हणून यश पाटील दुबा गावचा खेळाडू. मागील सामन्यात सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावला. उत्तम दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शाकिन लोंढे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीतून. यावेळेस बॅटची आतली कडा घेत असताना यष्ट्यांना चुकवून चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. मोठा फटका अजूनही बॅट जवळ येत नाहीये. तो संपर्क अजूनही बॅट सोबत होत नाहीये. तो स्वीट साऊंड बॅटचा अजूनही कुंदन पारकरला चाखायला मिळत नाहीये. परंतु जेव्हा वाघाच्या जबड्याला ते रक्त लागेल त्यावेळेस मात्र रणसंग्राम येईल मैदानामध्ये आणि तेच पाहूयात आपण. गॅप आहे, वुमेन्स लँड आहे, परंतु मैदानाची काही साथ लाभली नाही कुंदन पारकरला. चेंडू काहीसही अतिरिक्त उसळी घेतली आणि मैदानामध्येच थांबला. असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, परंतु फक्त 2च धावेवर समाधान मानावं लागलं. 2 धावा आल्या आणि आता धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर लागले असतील त्या म्हणजे 5. शेवटचा अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेची जबाबदारी जी खांद्यावर घेतली होती ती जबाबदारी या 5 चेंडूंमध्ये चोखरित्या पार पाडलेली आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर पाहूयात पंचांचे शेड्यूल वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या मोजाव्या लागतील. धावसंख्या आता झालेल्या आहेत 7. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडूचा दुसरा प्रयत्न शाकिन लोंढेच्या माध्यमातून हेमंत स्मृती संघाच्या बाजूने लागेल की कुंदन पारकर गजानन संघाच्या वतीने या चेंडूवर प्रहार करतील. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न बीट केलं होतं. डबल माइंडेड हा स्ट्रोक होता. खेळावं की सोडावं अगदी शेवटच्या क्षणी तो बॅट मध्ये आणली होती, परंतु निर्धाश झाली या षटकाची समाप्ती. एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 7. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या या खेळामध्ये या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर सर्वच सामन्यांमध्ये सर्वच खेळाडूंसाठी खुशखबर आपण पाहायला मिळाली. कोणत्याही खेळाडूने जर लागोपाठी 3 षटकार लगावले, 3 चौकार लगावले किंवा 3 विकेट्स मिळवल्या तर प्रवीण प्रकाश यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे.
एक धाव मिळाली पहिल्या चेंडूवर. कुंदन पारकर पुन्हा एकदा सज्ज. 6 वर्गातील आयकॉन खेळाडूच्या गोलंदाजीला यश पाटील प्रभावित केलेला आहे घनसोली क्रिकेटला या खेळाडूने. दिपा गावचा खेळाडू. यावेळेस चेंडू चांगला आहे स्वीट परफ्यूमचा, परंतु पंचांचा इशारा चेंडू असेल वाईट बॉल. पंचांचा इशारा येईल किंवा चेंडू असेल वाईट बॉल. कृपया पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करावा. गती जास्त होती, सोय सुद्धा जास्त होती, परंतु पंचांनी मात्र प्रथम निर्णय जो दिला होता तो वाईट बॉलचा दिला होता. आता पाहूयात पंचांचा काय निर्णय होईल. तो वाईट बॉल कायम राहील. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड जरूर केली जाईल धावफलकामध्ये. चला अजूनही फायनलचा सामना बाकी आहे. अजूनही मेगा फायनलची मॅच बाकी आहे. क्रिकेट बॉईज एक संघ विराजमान झालेला आहे त्या दोन संघांमध्ये. दुसरा संघ कोणता ठरेल. हेमंत स्मृती असेल की राजा घरात 11 असेल. स्वतः आयोजन करते असतील की पाहुणे असतील हेमंत स्मृती. पाहूयात. यश पाटील यावेळेस चांगला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. गतीने बीट केलं होतं फलंदाजांना. बॅट काहीशी अगोदरच निघून गेली त्यामुळे चेंडू काहीसा लेट आला बॅटवर. एकच धाव मिळाली घोषित स्वरूपाच्या धावफलक जाऊन पोहोचलेले होते म्हणजे 10 ओव्हर. 10 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र गजानन संघ राजा घरात 11 संघ काहीसा बॅकफुटवर जात असताना दिसत आहे. अजूनपर्यंतचा जर आपण खेळ पाहिला तर 8 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे, परंतु अजूनही एखादा चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचवता आलेला नाही. यावर सुद्धा टॅप केलेला आहे. सरळ दिशेने खेचलेला फटका. तुषार तिथे उपस्थित. एक आणि चांगली फेकी बघा. बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये. बरोबर गोलंदाजाच्या हातामध्ये फेकी कशी करावी, फलंदाजांना कसं थांबवावं हे आपण पाहिलं. एकच धाव मिळाली. स्ट्राईक मध्ये झालं परिवर्तन. सुशील मात्रेची बॅट मात्र अजूनपर्यंत पाहायला मिळालेली नाही. ह्या मॅच मध्ये मात्र आता करावी लागेल बॅटिंग. या मॅच मध्ये धावा मिळवाव्या लागतील. आवश्यकता आहे आपल्या संघाला. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर मात्र एकच धाव मिळवता येईल. त्यामुळे याचं बॅड लक अजूनही सुशील मात्रे सोबत फेऱ्या घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकच धाव मिळाली. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कुंदन पारकर अर्धशतक वीर. तिसरे अर्धशतक वीर. नमित पाटील आणि मयूर भोईर 2 आयकॉन खेळाडू जरूर अर्धशतक झळकावले होते, परंतु घनसोली अंतर्गत क्रिकेट मधील खेळाडू कुंदन पारकर. आणि काय फटका लॉफ्ट केलेला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या सगळ्या हातामध्ये. विश्वास बसत नाहीये. नाराज आहेत स्वतःवर, परंतु खुश आहे हेमंत स्मृती संघ. खुश आहे हेमंत स्मृती संघाचा हा पॅव्हेलियन, कारण महत्वाची विकेट कुंदन पारकरला बाद करण्यामध्ये झाले यशस्वी. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहे आणि त्यामध्ये धावसंख्या खर्च केली आहे त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5. त्यामुळे रन बॉलची स्थिती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. उमेश मात्रे पहिला चेंडू शॉर्ट लेनचा आणि बाउन्सरचं उत्तर नव्हतं. चकित केलं होतं फलंदाजांना. निर्धाव चेंडूने केली जाईल या षटकाची समाप्ती. एकूण 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर असतील 6 धावसंख्येच्या सरासरीने 12. 2 बाद 12. अनूप पाटील बाद झाले. त्यानंतर मात्र कोणत्या फलंदाजाला ती मोठी खेळ साकारता आलेली नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या असतील 12. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू. जय ठाकूर फिरकी बटी म्हणा. वेगवान गतीचे गोलंदाज सुद्धा कधी मध्ये मध्ये एक क्विकर रन सुद्धा हातावर असतात. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज. कधी स्ट्रेट चेंडू सुद्धा पाहायला मिळतो, तर उजव्या हाताच्या फलंदाजांना अडचण निर्माण करणारा बाहेरचं वळण प्राप्त करणारा तो चेंडू सुद्धा पाहायला मिळतो. आणि मोठमोठ्या फलंदाजांना नमवलेला या गोलंदाजाने.
तर पाहूया जय ठाकूर येथील गोलंदाजी मार्कवर. समोर असतील फलंदाज सुशील म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 12 लागलेले आहेत, त्यामुळे काहीशी अडचण समोर आहे. यावेळेस हवेमध्ये आहे फटका, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित नाही. एक धाव काढून पूर्ण आणि एका धावेवरच समाधान मानतील, कारण उमेश मात्र आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अनुपस्थित होते, परंतु त्यानंतर जसे आले सामन्यामध्ये तसं गुडलक घेऊन आले आपल्या संघासोबत. अनुप पाटील यांची सुद्धा चांगली बहरलेली फलंदाजी आपण पाहिली आणि सहजरित्या 2 लागोपाठचे सामने ते जिंकले राजा घरात 11 संघाने. आणि आता सेमी फायनल मध्ये विरुद्ध हेमंत स्मृती टीम. या फटका चांगला लॉफ्ट केलेला आणि मात्र नाही आहे सॉफ्ट. हार्ड हिटर ऑफ द बॉल उमेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेले आहे षटकार. मिड विकेट मध्ये जिथे क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित होते तरी सुद्धा फटक्यामध्ये पॉवर एवढी होती, आत्मविश्वास एवढा होता की उमेश म्हात्रे यांनी जसं पाहिलं की या फटक्याचा संपर्क चांगला झालेला आहे तसं मात्र त्या चेंडू पर्यंत पाहण्यास सोडून दिलं होतं षटकाराला. यावेळी सुद्धा हवेमध्ये परंतु फसलेला आहे यश पाटील आयकॉन खेळाडू आणि उमेश म्हात्रे यांना सुद्धा जावं लागेल माघारी. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. एका चेंडूवर षटकार तर दुसऱ्या चेंडूवर विकेट. सफलता क्रमांक 3 उमेश म्हात्रे येथील बाद. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. 19 धावसंख्या धावफलकावर. किशोर काटे उत्तम गोलंदाजीने अचूक टप्प्याने वेगवान गतीने मात्र प्रभावित केलेला आहे आज रविवारच्या दिवसामध्ये. फलंदाजीसाठी सज्ज समोर असतील गोलंदाज जयेश ठाकूर. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 19. षडफलेंचा चेंडू आणि इथे बीट केलेला आहे परंतु पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल वाईड बॉल. वाईड +1. 2 धावसंख्या मोजाव्या लागतील. बघा रिव्ह्यू उपलब्ध नाही आहे त्यामुळे पंचांचा जो निर्णय आहे तोच अंतिम राहील. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच अंतिम राहील. रिव्ह्यू कोणत्याही टीमला नाही अथवा पंचांना सुद्धा नाही आहे. चला आपण हा खेळ सुरू करूयात. रिव्ह्यू नाही आहे कोणालाही. एकवीस धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता परंतु पायावर आदळत असताना चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये. 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. अजूनही शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. 22 धावसंख्या धावफलकावर. त्यामुळे जे लक्ष समोर ठेवून जे निर्धार करून हेमंत टीम उतरली होती मैदानामध्ये की गजानन संघाला राजा घरात 11 संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखावं, त्या दिशेने केलेली वाटचाल आता मात्र सफलतापूर्वक होत असताना पाहायला मिळतो आपल्याला. यावेळेस मोठा फटका चांगला आहे. स्लॉग स्वीपचा हा फटका लॉफ्ट केल्यानंतर सरळ गेला मिड विकेटच्या क्षेत्राबाहेर. सीमारेषा पार षटकार. 6 धावा आल्या. महत्वाच्या या धावा आहेत कारण संध्याकाळचं सत्र थंडावा जरूर प्रेक्षकांना जाणवत असेल आणि या थंडाव्याचा अर्थ असा असतो की बॉल ट्रॅव्हल होण्यामध्ये काहीसा अडथळा जरूर येत असतो आणि या अडथळ्यामध्ये जिथे 10 ते 11 धावसंख्येची सरासरी सुद्धा मात्र कमी कठीणाईशी ठरू शकते फलंदाजांसाठी. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर पाहूयात. एक धाव धावून जरूर केलेलं आहे पूर्ण परंतु दुसरी धाव काय मात्र पूर्ण होणार नाही. एक धाव मिळेल शेवटच्या चेंडूवर आणि 29 धावसंख्या पूर्ण करून 30 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. 30 धावसंख्येचं आव्हान असेल हेमंत स्मृती संघासमोर. 18 चेंडू आणि 30 धावा. 3 षटके आणि 10 धावसंख्येची सरासरी आपण पाहणार आहात.
सुरुवात करतील आपल्या पहिल्या षटकाला, सुरुवात करतील या डावाला राईट आर्म ओव्हर द विकेटने. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर मनीष म्हात्रे पॉइंट मध्ये, तर सुशील म्हात्रे कव्हर पॉइंट कव्हर रिजन मध्ये प्रवीण म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. मिडऑन मध्ये शशी म्हात्रे, वाईडिश स्क्वेअर लेग मध्ये राजू म्हात्रे आणि स्क्वेअर लेग मध्ये सुधीर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान सुरुवात होते एका खराब चेंडूने, वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल डावफलकामध्ये. तर यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल लढवली जाणार आहे आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला होता क्रिकेट बॉईज. तर मी विनंती करेन की क्रिकेट बॉईज संघाचे कर्णधार स्वप्नील कोळी आपण व्यासपीठावर यायचंय. आपण कोणताही उशीर करणार नाही आहोत. हा सामना झाल्यानंतर लगेचच नाणेफेक पुढे जाणार आहे. मी विनंती करेन की स्वप्नील कोळी आपण यायचं आणि यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्लिअर करत असताना हेमंत पाटील यांच्या बॅट मधून पिकअप शॉट आपण पाहिला. गेलेला आहे चेंडू सीमारेषा पार बनबास चौकार. 4 धावा मिळाल्या, 5 धावसंख्या, बिनबाद 5 पहिल्या चेंडूची अशी सुरुवात. चला स्वप्नील कोळी, मी आपल्याला विनंती करत आहे पुन्हा एकदा की आपण यायचं व्यासपीठावर. हा सामना संपल्यानंतर लगेचच नाणेफेक सुद्धा केली जाईल. कोणताही वेळ आपण वाया घालवणार नाही आहोत. चौकार आला, किशोर काटे इकॉनॉमिकल गोलंदाज, परंतु ती इकॉनॉमी बिघडवण्याचा प्रयत्न हेमंत पाटील यांचा चालू आहे. आता काही चेंडूपर्यंत रीच घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु जी स्ट्राईक बाहेर काढली होती त्याने मात्र जे वळण प्राप्त केलं चेंडूने, त्या स्ट्राईकचा मात्र काही तेवढा फायदा उचलता आला नाही. फक्त एक धाव मिळाली. काहीसे इंजर्ड जरूर दिसत आहेत. पायाला दुखापत जरूर झाली होती. पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या 30 धावसंख्येचं आव्हान समोर आहे. धावसंख्या धावफलकावर असतील 6. किशोर काटे, स्वप्नील शिंदे अशी लढत आणि खोडून काढलेला आहे चेंडू. प्रवीण म्हात्रे यांच्या बाजूने अगदी लगतचा हा चेंडू जाताना एकच धाव मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये काहीशी दुखापतग्रस्त जरूर झाले होते हेमंत पाटील, परंतु जिद्द एवढी आहे, चिकाटी एवढी आहे, आत्मविश्वास स्वतःवर एवढा आहे की या दुखापतीमध्ये सुद्धा असताना आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देण्यामध्ये एक मोलाची भूमिका मी स्वीकारू शकतो, मोलाची फलंदाजी मी करू शकतो हे माहीत आहे हेमंत पाटीलला आणि त्यामुळेच मैदान सोडायला काही या खेळाडू तयार नाही. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावर. रनअप मध्ये काहीसा अडथळा येत आहे. पंचांचा इशारा येईल की हा चेंडू असेल डेड बॉल. शांतता मैदानामध्ये, कारण गजानन संघ, राजा घरत 11 संघ काहीसा दडपणामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खेचला होता. त्यानंतर मात्र किशोर काटे यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावर सुद्धा खोदून काढलेला आहे. मिडॉन क्लिअर करत असताना कुंदन पारकरांनी जोरदार धाव घेतलेली आहे. पोहोचतील चेंडू पर्यंत आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. गॅप जरूर चांगली शोधली होती, परंतु मागचा फिल्डर आपण पाहिला नव्हता का? मागे असेल चित्ता, नवी मुंबईचा चित्ता कुंदन पारकर. नवी मुंबई क्रिकेटने दिलेली ही पदवी का दिलेली याचा प्रत्यय दाखवलं. मिड विकेट मध्ये उपस्थित होते आणि मिड विकेट मधून जवळजवळ 22 लॉंगॉन पर्यंत धावत आले. चेंडू वाढवला, टीम साठी धावा वाचवला. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. शळंबूलचा फटका, स्वप्नील शिंदे. हो हो हो, काय फटका आहे. फटक्यावर टाळ्याच नाही तर शिट्या सुद्धा वाजल्या जात आहेत. येत आहे स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून दर्शनीय स्ट्रोक, षटकार. आता मात्र काहीसे खर्चिक ठरले. 5 चेंडूंची समाप्ती आणि 14 धावसंख्या धावफलकावर. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि स्वप्नील शिंदे जेव्हा आपण पाहिलं होतं की 3-4 वर्षा अगोदर एक युवा खेळाडू म्हणून जरूर खेळ करत होते, परंतु त्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवावर असे फटके दर्शनीय, प्रदर्शनीय, विलोभनीय फटके आपल्याला स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. चौकार आलेला स्वीपचा फटका. गॅप शोधली होती, गॅप शोधत असताना 4 धावसंख्या मिळवल्या. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातील 18 आणि याचं आता मात्र समोर चित्र असेल येणारे 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. रणबॉलची आवश्यकता आहे.
रणबॉलची आवश्यकता आहे आणि रणबॉलच्या आवश्यकतेमध्ये मात्र विस्फोटक खेळ चाललेला आहे हेमंत पाटील आणि स्वप्नील शिंदेचा. एक षटकार एक चौकार स्वप्नील शिंदेच्या बॅट मधून आपण पाहिला तर एक चौकार हेमंत पाटील सुद्धा लगावून चांगल्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. दुखापतग्रस्त जरूर आहेत परंतु जो जोर असायला हवा फटक्यांमध्ये तो जोर आपल्या बॅटिंगने मात्र प्रस्थापित करून देत आहेत. पाहुयात दुसरे षटक. आवश्यकता आहे 12 चेंडूंमागे 12 धावसंख्येची. रनबॉलची आवश्यकता 6 धावसंख्येच्या सरासरीची आवश्यकता 2 षटकांमध्ये. क्षेत्ररक्षण खुललेलं आहे. एक डीप मध्ये पॉइंट नाही तर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि हा मोह आवडता आलेला आहे का आपण पाहूयात तर हेमंत पाटील होतील बाद. मेजवानी जरूर समोर आली होती परंतु टर्नने बीट करत असताना जे मागे वळायचं होतं हेमंत पाटीलला ते मात्र काही जमलं नाही कारण दुखापतग्रस्त जरूर आहे. तरी सुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी करून एक चांगला स्टार्ट देऊन आपल्या संघासाठी परतत आहेत माघारी. बघा ही जिद्द खरोखर खेळाडूंमधली फार प्रशंसनीय असते कारण आताच्या युगामध्ये संगणकावर जास्त प्रभाव आलेला दिसतो आपल्याला सर्वच युवकांचा. परंतु अशा संगणकाचा प्रभाव असलेल्या पिढीमध्ये हा मैदानी खेळ मात्र प्रेक्षकांच्या आवडीला आलेला आहे. हा मैदानी खेळामध्ये खेळाडूंची काही झुंज आपल्याला पाहायला मिळत आहे. हेमंत पाटील दुखापतग्रस्त असताना सुद्धा एक चांगली खेळ आपल्या टीमसाठी एक मौल्यवान योगदान आपल्या टीमसाठी दिले. आता नवीन फलंदाज आवश्यकता असेल 11 चेंडूंमागे 12 धावसंख्येची. नितेश म्हात्रे सामोरे जातील राजू यांच्या गोलंदाजीला. राईट ऑन द विकेटचा मारा. 11 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू यावेळेस बीट केलं होतं फलंदाजांना आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. उमेश मात्र यष्ट्यांच्या अगदी जवळ उपस्थित होते. पहिल्या चेंडूवर हेमंत पाटील यांना जरूर बाद केलं होतं यष्टीची. त्यानंतर मात्र काहीसा गफलत करण्यात येत आहे. तसेच आमच्या म्हात्रे कुटुंबातील नारायण सीताराम म्हात्रे साहेब यांचंही आगमन होत आहे. आम्ही शब्दसुमनांनी आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. नारायण सीताराम म्हात्रे साहेब आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ होण्याची कृपा करावी. रनआउट करण्याची संधी परंतु फेकी काहीशी चुकीची. एक चांगली धाव घेतली होती सुशील म्हात्रे यांनी चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु फेकी काहीशी अपुरी ठरली. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावसंख्या काढून केला पूर्ण. येणारे 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता असेल. बघा आता घड्याळाजवळ आपण पाहिलं तर 6 वाजलेले तरी सुद्धा अंधाराचा एवढीसा काहीसा अंधुक प्रकाश सुद्धा आपल्याला जाणवत नाही या मैदानामध्ये. एक धाव आली. आता आवश्यकता असेल 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवर समीकरण सांगणं हे फार महत्वाचं असतं कारण प्रत्येक चेंडू मागे जेव्हा गोलंदाज एखादा चेंडू हाताळतो तेव्हा 100 गणित एखाद्या फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण होत असतात. 100 प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्या प्रश्नांचं उत्तरांमध्ये काहीच गफलत न होता एका प्रत्येक चेंडूवर जर समालोचनाच्या माध्यमातून समीकरण मिळालं तर मात्र काहीच सुटकेचा श्वास घेत असतात फलंदाज. परंतु त्याच दरम्यान निर्धाव चेंडू कमबॅक केलेला आहे राजा घरात 11 टीमने. हॅलो आता आवश्यकता असेल येणारे 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची. काय घडेल काय बिघडेल असं म्हणावंच लागेल या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. नितेश म्हात्रे समोर असतील गोलंदाज राजू. स्टेप आउट केला. फटका चांगला आहे परंतु सुशील मात्र तिथे उपस्थित. एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्वप्नील जोरात धावत होते आणि दुसरी धाव सुद्धा केली जाईल पूर्ण. आता जिथे आवश्यकता होती 7 चेंडूंमागे 8 धावसंख्येची आणि आता आवश्यकता असेल 6 धावसंख्येच्या सरासरीची. प्रत्येक चेंडू मागे 1 धावसंख्येची. 6 चेंडू मागे 6 धावसंख्येची. 6 धावसंख्या खर्च केल्या षटकामध्ये राजू यांनी आणि आता जबाबदारी संपूर्णपणे या संघाचे कर्णधार या संघाचे सर्वात महत्वाचे खेळाडू उमेश म्हात्रे काहीशे दुखापतग्रस्त असताना कर्णधार पदाचा कार्यभार
या टीमचा कार्यभार ज्या खेळाडूने आपल्या खांद्यावर स्वीकारलेला आहे. कुंदन पारकर येथील गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. चला स्वप्नील कोहली, शेवटचा कॉल असेल आपल्याला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. कृपया आपण आयोजकांच्या विनंतीस मान देऊन व्यासपीठावर यायचं आहे. नाणेफेक लवकरात लवकर आपल्याला करायची आहे. हॅलो हॅलो, कारण आपण जवळजवळ संध्याकाळच्या सत्रामध्ये काळोखा जवळ पोहोचलेलो आहोत. त्यामुळे शेवटच्या सामन्यासाठी, फायनलच्या सामन्यासाठी कोणताही अंधार मैदानामध्ये पडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. 6 चेंडू 6 धावा. कुंदन पारकर राईट हँड ऑफ द विकेट आणि पहिला चेंडू लॉफ्ट केलेला आहे. लॉफ्टच्या दिशेने शशी मात्रे यांच्या हातामध्ये विसरलेला हा झेल. रंगत आलेल्या या मैदानामध्ये, रंगत आलेल्या या सामन्यामध्ये स्वप्नील शिंदेचा झेल पकडत असताना एका अनुभवी खेळाडूचे प्रदर्शन. खरं युवा खेळाडूंना जाण राखावी लागेल, कारण अगदी वयाच्या 40 मध्ये असताना सुद्धा चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं शशी मात्रे यांच्या माध्यमातून. फलंदाज स्वप्नील शिंदे बाद, एक डॉट बॉल. एक नवीन फलंदाज बॅटिंग क्रीजवर आलेले आहेत. 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. सचिन आडुळे, अनुभवासमोर अनुभव. ह्यावेळेस बीट केलेला आहे. गती बघा कुंदन पारकरची. स्किड झाला तो चेंडू, निर्धाव चेंडू. लागोपाशी 2 चेंडू निर्धाव आणि एका चेंडू मागे स्वप्नील शिंदेची विकेट. समीकरण असेल 4 चेंडू आणि 6 धावा. काय सामना चाललेला आहे. प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेली ही स्पर्धा राजा घरत चषक 2025 मधील. पुन्हा एकदा आणखीन एक निर्धाव चेंडू. निर्धाव असता तर बाद 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 बाद. सचिन आडवळीतून बाद. नवी मुंबई क्रिकेट समोर आदर्श उभा करणारी ही स्पर्धा आणि घणसोली क्रिकेट मधील सर्व खेळाडूंसमोर आदर्श उभा करणारा हा खेळ आपण मैदानामध्ये पाहतात. 30 धावसंख्या फक्त समोर होती. 18 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. फक्त 6 धावसंख्येचे षटक हाताळलं राजीवनी आणि त्यानंतरच्या येणाऱ्या या 3 चेंडूंमागे अवघी कोणतीही धावसंख्या न खर्च करता 2 विकेट्स मिळवल्या. 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. काय होत आहे मैदानामध्ये. आयोजन करते स्वतः गजानन संघ. राजा घरत 11 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्वतःच्या आयोजनामध्ये आता प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभा केलेला आहे या टीमने. 3 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. तुषार नवीन फलंदाज. 3 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. दडपणामध्ये खेळ. अलॉंग द ग्राउंड चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव काढून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. नितेश मात्र स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. बघा कंपल्सरी चेज आहे. कंपल्सरी 5 धावा काढाव्याच लागतील आपल्याला. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. दोन चेंडू 5 धावा. यावेळेस हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी. राजू मात्रे हा झेल नाही पकडला तर जवळजवळ सामना पकडलेला आहे, कारण नितेश मात्रे एकमेव फलंदाज होते की हा सामना गजानन संघापासून दूर नेऊ शकत होते, परंतु या सामन्याला आता मात्र कलाटणी दिलेले आहे. राजू मात्रे यांनी पकडलेले आहे झेलाने. बाद झाले फलंदाज. आता फार खडतर आव्हान आहे, फार कठीण आव्हान आहे आणि जसा हा झेल मिळाला तसा मात्र गजानन संघाचा उत्साह वाढला गेला. जसा झेल मिळाला तसा मात्र गजानन संघाच्या पॅव्हिलियनमधून टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला आला. मैदानाच्या तीनही बाजूंना मात्र नाव गुंजत आहे कुंदन पारकरचं. फलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी, गोलंदाजीमध्ये आता दर्शनीय कामगिरी. काय खेळाडू आहे, काय खेळ आहे, काय संघ आहे. उत्तम सर्वोत्तम संघांमध्ये गणला जाणारा हा संघ आपण पाहतात गजानन संघ. आता एका चेंडूवर आवश्यकता असेल 5 धावसंख्येची.
एक चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. ईशान म्हात्रे जर या चेंडूवर षटकार लगावला तर हेमंत स्मृती संघ उल्लेख करेल ईशान म्हात्रेचा या चेंडूवर. एक चेंडू 5 धावा. फटकार फटका फटका फसला फसला फसला. जल्लोष झाला जल्लोष झाला जल्लोष झाला या मैदानामध्ये. कुंदन पारकर 6 धावा डिफेंड केल्या जातात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. 6 धावसंख्या डिफेंड केल्या. प्रेशर होतं आणि प्रेशर कसं झेलावं हे दाखवलं या खेळाडूने.